शिवसेनेचे आंबेगाव तालुक्यातील नेते रमेश येवले यांनी आंबेगाव तालुक्यातील दोन सर्वात मोठ्या संस्था शरद सहकारी बँक आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालातील त्रुटींवर भाष्य करत ह्या दोन्ही संस्थांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे। एग्लहरे येथे माऊली हॉटेल येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना रमेश येवले यांनी दोन्ही सहकारी संस्थांच्या वार्षिक अहवालातून समोर येणारे मुद्दे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत याचा थेट फटका संस्थांना, संस्थेच्या सभासदांना आणि शेतकऱ्यांना बसू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी आपण संस्थेवर आरोप अथवा आक्षेप घेत नसून संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार त्या संस्थेच्या कारभाराची सद्यस्थिती नमूद करत असल्याचे सांगितले आहे। आपल्या विशेष राजकीय शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेल्या प्रत्युत्तरासह आणि आर्थिक बाबींवर केलेल्या या भाष्यामुळे येवले यांच्या भूमिकेचा थेट परिणाम तालुक्यातील महायुतीवर होऊ शकतो का हे पुढील काळात पाहावं लागेल। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रचारात सहभागी असणारे रमेश येवले यांनी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या शरद सहकारी बँक व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी शरद बँक व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही। आगामी काळात रमेश येवले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सहकारी संस्थांचे प्रशासन काय उत्तर देईल हे पाहावे लागेल। चला तर पाहूयात रमेश येवले यांची पत्रकार परिषद। नमस्कार। आज आंबेगावमधील सर्व म्हणजे मीडिया असेल, प्रेस असेल, सर्व पत्रकार बांधवांनी तसे कमी वेळाची मी सूचना दिली आणि तुम्ही सर्वजण आपला वेळ काढून आज या गणेशोत्सवाचा मोठा पर्व चालू असताना देखील या माझ्या पत्रकार परिषदेला थोडक्यात आपल्या एका संवाद सभेला उपस्थित राहिला याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पहिलं एक स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। तर आपला विषय हा खूप महत्वाचा आहे। आंबेगाव तालुका आणि आंबेगाव तालुक्याची ओळख असणाऱ्या दोन मोठ्या सहकारी संस्था, या दोन्ही संस्थांचे मागच्या आर्थिक वर्षाचे ताळेबंद त्या संस्थांनी सादर केले। पण ह्या ताळेबंदांवरती जी पुस्तकं, जे अहवाल आपल्या शेतकरी बांधव जातात, शेतकरी बांधव ते घेतात आणि साईडला ठेवून देतात। त्याची पूर्णपणे तडजोड म्हणजे त्याचा पोस्टमॉर्टम कोणी करत नाही आणि ते करण्याचे धाडस आपले ते नेते मंडळी करत नाही। आपले नेते मंडळी काय करतात, यांनी हे केलं, यांनी हे करायला पाहिजे होतं, मी असतो तर मी ते केलं असतं, म्हणजे दुसरा कसा कमजोर आहे आणि मी काय करून दाखवलं असतं, यामध्ये आपल्या आंबेगावचं पूर्ण राजकारण हे कायमस्वरूपी ढवळलं गेलेलं आहे। बरं, सांगतं कोण? ज्यांनी संस्था चालवल्यात 11 वर्ष ते रिटायर झाल्यावर सांगतात, म्हणजे तिथून पदच्युत झाल्यावर सांगतात की बाबा हे मी असं केलं असतं। अरे मग तुम्ही तर 11-12 वर्ष होते ना, मग नाही केलं? कसं होतं, आपण असताना करू शकलो नाही आणि आपण नसताना सांगितलं असतं हे करायला पाहिजे होतं, त्या सगळ्या चुकीच्या काय? पण ह्या सर्वांचा मधला मेन गाभा कोणता आहे, तर नक्की आपल्या सहकार्याची आजची आर्थिक अवस्था काय आहे। तर तुम्हाला माहित आहे का आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या दोन मोठ्या सहकारी संस्था कोणकोणत्या आहेत? तुम्ही सांगा। पहिली संस्था, त्याच्यावरती आज आपले मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंब अवलंबून आहेत, असा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना। दुसरी आहे ज्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 हजार मेंबर आहेत शेतकरी बांधव, असा शरद सहकारी बँक। या दोघांचे आर्थिक अहवाल सगळ्यांनी ऐकले असतील। त्या मीटिंगला आपण सर्वजण गेलो असाल। शरद बँकेचा मी सभासद होतो म्हणून मी तिथे जाऊ शकलो, परंतु कारखान्याचा मी सभासद नसल्यामुळे मला ते जाता नाही आलं आणि कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल पाळणे हे माझं पहिलं कर्तव्य असते। म्हणून आपण तिथे जाऊन उगाच काहीतरी विषय मांडणे आणि लोकांना कुठल्या तरी एखाद्या प्रकारच्या वेगळ्या चर्चेला प्राधान्य देणे हे काही माझं तत्व पसंत नाही। पण आपल्या आंबेगावचा एक जागरूक आणि आर्थिकदृष्ट्या शिकलेला असा एक नागरिक म्हणून की त्या संस्थांची आजची कंडिशन काय आहे हे तुम्हाला सांगणे माझं पहिलं कर्तव्य आहे। कारण की त्या संस्था आज आपल्याला जे दिसत आहे त्या जर तशा राहिल्या नाही तर आंबेगाव तालुक्याचा सहकार नव्हे तर आंबेगाव तालुक्यातली आर्थिक गणिते ही खूपच त्रासदायक दिसते, कारण याचा परिणाम हा माझ्या जनतेवर होणार आहे। म्हणून मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, टीका टिप्पणी करणाऱ्यांचा सरकार मी नाहीये। माझं एकच म्हणणं आहे की ह्या संस्था जर आताच चांगल्या ठिकाणी, चांगल्या वेळेस, चांगल्या लोकांच्या हातात देऊन, मी म्हणत नाही आमच्या हातात त्या,
पण एकाच हातात कंटिन्यू 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष देण्यापेक्षा तुम्ही जर प्रत्येक वेळी बदल करत गेला तर प्रत्येक माणसामध्ये कोणता तरी एकच गुण असतो. कुठलाही माणूस, रमेश येवले किंवा कुणीही या जगातला कोणी सर्व गुण संपन्न असा नाही. आणि जर हा बदल 2-2 वर्षाला, 3-3 वर्षाला प्रत्येकाकडे झाला तर त्यांच्या कलागुणांच्या मुळे त्या संस्था वाढण्यास आणि त्या संस्थेचा विकास होण्यास नक्कीच मोठी मदत होईल. आता पहिला विषय आपण घेऊया शरद सहकारी बँकेचा. शरद सहकारी बँकेच्या आपण तिथे जर असाल मीटिंगमध्ये तर तिथे मी बरेचसे मुद्दे मांडले होते. आपण आज शरद सहकारी बँकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अहवालाबाबत चर्चा करत आहोत. अहवालाचे सखोल परीक्षण केल्यानंतर काही महत्वाचे मुद्दे पुढे आले जे बँकेच्या शाश्वत आणि स्थिर वाढीसाठी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपल्याला वाटतंय की बऱ्याच लोकांनी, ते आदरणीय वळसे साहेब असतील, त्यांचे वडील असतील, या सर्व लोकांनी कारखान्यामध्ये जेवढा वाटा साहेबांचा आहे तेवढाच वाटा आढळराव पाटलांचा आहे हे सुद्धा कुणी नाकारून चालत नाही. कारण तो उभा करण्यात आढळराव पाटलांचा देखील तेवढाच महत्वाचा त्यात सहभाग होता. या लोकांनी त्यांचा वेळ देऊन त्या संस्था वाढवल्या. त्या वाढवताना ते कुणाला तरी त्या हातात देतात आणि ती लोक ती संस्था चालवतात. पण ठराविक एका माणसाच्या हातात जास्त दिवस राहिल्यामुळे त्यांना त्यातलं गांभीर्य आणि तुम्ही आता ज्या प्रकारे आपलं जग फास्ट चाललंय त्या प्रकारे त्यात बदल करू शकलो नाही तर त्या संस्था जे डायनोसॉर जसे झाले ना आपल्या काय म्हणतो आपल्याला नष्ट झाले, तसे संस्था नष्ट व्हायला वेळ लागत नाही. आपल्याला आपल्या तालुक्या शेजारचे बरेच सहकारी कारखाने बंद पडले याच्यावरून कळेल. सर्वप्रथम नफ्याबाबत खूप मोठी चिंता आहे शरद बँकेची. शरद बँकेचा व्यापार म्हणजे त्यांचा जो काही व्यापार आहे तो वाढतोय खरा, पण त्याचा रूपांतर जे नफ्यात व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याचं एकमेव कारण जे मला लक्षात आलं की काही ठराविक मोठ्या खातेदारांचे केलेले कर्जमाफी, व्याजमाफी, दंडमाफी, कर्ज रिस्ट्रक्चर ते कधी फक्त इलेक्शनच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काही लोकांना आपण सुखवण्यासाठी 25,000 सभासदांच्या पोटावर त्यांच्या हक्काच्या पैशावर आपण गदा आणतो. त्या गोष्टी मला प्रखरतेने जाणून द्यायच्या. मागील वर्षात तुलनेत निव्वळ नफा अजिबात वाढलेला नाही. आपला ROA 0.98% 0.80% आला आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन देखील 3.48% 3.27% घटला आहे. याचा अर्थ असा की निधी उभारणीचा खर्च वाढला पण कर्जावरून मिळणारा परतावा वाढलेला नाही. आता तुम्ही कर्ज काढायला गेलं तर तुम्हाला 12%, 13%, 14% व्याज आहे. एवढं व्याज घेऊन जाते कुठून? हे व्याज जातं धनदांडग्याच्या कर्ज रिस्ट्रक्चरमध्ये. तिसरा मुद्दा, ओव्हरड्यूज अजूनही 7.5% आहेत. प्रोव्हिजनल कव्हरेज रेशो देखील 100%च्या जवळून 96.33% आला आहे. याचा अर्थ भविष्यातील नवीन थकबाकी आली तर थेट नफ्यावरच परिणाम होईल. जसं की मागच्या वर्षी इलेक्शन होतं म्हणून कारखान्याचा नफा 32 कोटी होता. किती होता? यावर्षी किती आहे? 3 लाख. तुम्ही वाचलाय कुणी अहवाल? वाचता का नाही? कुणी वाचलाय का नाही अहवाल? हा कारखान्याचा अहवाल आहे. कारखान्यावर जर तुम्ही बघितलं तर 2023-24 निव्वळ नफा ताळेबंदाकडे वर्ग केला होता त्यांनी 32 कोटी दाखवून 2,12,40,162. प्रोव्हिजन होती 32 कोटीची आणि नंतर ह्या वर्षी आलाय 3,88,00,000. तुम्ही मला वाटत नाही कोणी फक्त मिटिंगला जात आहे आणि सांगेल तेवढं ऐकून येत आहे. चौथा मुद्दा म्हणजे खर्च आणि कार्यक्षमता. आपला कॉस्ट टू इन्कम रेशो मागील वर्षी 44.09% एवढा होता. तो आता 49.29% गेला आहे. म्हणजे तुमची कॉस्ट वाढते पण इन्कम वाढत नाही. पाचवा मुद्दा, उत्पन्न संरचनेतील अरुंदपणा. म्हणजे अजून देखील आपली बँक फक्त व्याजावर अवलंबून आहे. जेव्हा बाकीच्या बँका असतात त्या बँका त्या तुमच्या ज्या ठेवी असतात त्या मल्टिपल ठिकाणी डायव्हर्सिफाय करून त्याचं उत्पन्न सभासदांपर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेतात. पण आपल्याला जर बघितलं, आपण काम करतो महाराष्ट्र राज्यात आणि आपण बॉन्ड घेतो आंध्र प्रदेशचे, कारण की आपल्या काही लोकांचे कारखाने पुढे आहेत आंध्र प्रदेशमध्ये. आपण जर महाराष्ट्राच्यात काम करतो तर आपण महाराष्ट्राचे बॉन्ड रोखे घेतले पाहिजे ना. पण आपल्या शरद सहकारी बँकेने रोखे कुठले घेतलेत? आंध्र प्रदेश सरकारचे. कारण तिथं आपल्या काही
तुपावाल्यांच्या दुधावाल्यांच्या संस्था तिथे आहेत, म्हणून त्यांनी तिथले रोखे घेऊन त्यांच्या संस्थांना कसा फायदा करता येईल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आणि हे तुमच्या डोळ्यात कधी येणार नाही, कारण की आपल्याकडची जनता ही शेतकरी आहे, गरीब आहे, आर्थिक दृष्ट्या एवढी प्रगत नाही. त्यामुळे ते फक्त बघतात, जेवण जेवतात आणि टाळ्या वाजून निघून जातात. 6वा मुद्दा, गुंतवणूक व डिजिटल कार्यक्षमता. आपल्याकडे मी तेच मग सांगतो की तुम्ही ज्या धंदा करताय, सामान्य शेतकऱ्याला जर 12% कर्ज आहे, बरोबर, आणि तुम्हाला व्याजदर 9%च्या आसपास आहे, तर तुमचा 3% हा खूप मोठा मार्जिन आहे. हा मोठा मार्जिन असून देखील तो तुमच्या नफ्यात दिसत नाही. एक उदाहरण राहिलं तर परवा दिवशी भैरव संस्थेमध्ये आपल्या आढराव पाटील संस्था आहे, त्यांचा शेअर काय 500 कोटीचा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांचा नफा 7 कोटीच्या आसपास आहे. आणि आपला 5,000 कोटींचा मोठ्या मोठा गाजवडा गेला तो, त्याचा 9% 9 कोटी आणि 10% 10 कोटी नफा आहे. मग असं का? हा तो छोटासा प्रश्न तुमच्या कधी मनात येत नाही का? किंवा 500 कोटी संस्था 6 कोटी 7 कोटी नफा करते आणि 5,000 कोटी संस्था फक्त 9 कोटी करते. असो. याशिवाय सेक्टर कन्सेशनल रिस्क ही देखील बाब आहे. प्रायोरिटी आणि विकर सेक्शन कर्जाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे काय? म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला तर सहकारी बँका या जास्तीत जास्त करून तारण कर्जावर भर देतात किंवा शासन गॅरंटीच्या कर्जावर भर देतात. पण आपल्या इकडे फक्त इलेक्शनचा काळ होता म्हणून 37 कोटी नॉन मॉर्गेज लोन दिले गेले. एकाच कंपनीतल्या 500 कर्मचाऱ्यांना 5-5 लाख वाटले गेले. ते पैसे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांवरून त्यांच्या व्हेंडरला वर्ग झाले आणि त्याचे जे हप्ते आहेत ते व्हेंडर भरत आहेत त्या कर्जदारांच्या याच्यावरती. बऱ्याचशा कर्जदारांना तर त्यांना दुसऱ्या बँकेत गेल्यावर कळालं, अरे माझ्या नावावर तर ऑलरेडीच कर्ज आहे. म्हणजे याला काय म्हणतात? याला म्हणतात केसाने गळा कापणे. तो कधी कळत नाही. त्या गळ्याला जरा 2-4 दिवस तू लोणी लावलं का तो काय होतो? मऊ होतो. मग तो कापला गेला तरी कळत नाही. आणि आता सगळ्यात मोठं, नेट एनपीएस सध्या 0 दाखवला आहे, पण तो प्रोव्हिजनिंग व राईट ऑफ मुळे साध्य झालाय. तो खराखुरा 0 नाहीये. प्रत्यक्ष कॅश रिकव्हरी वाढवली नाही तर हा टिकाव अत्यंत धोकादायक आहे आणि आपली ही बँक लवकरच धोक्यात येऊ शकते. जर माझी माहिती खरी असेल, तुम्हाला ऐकलं असेल, 2-3 वर्षापूर्वी शरद बँक बुडाली अशी बरीच अफवा आली होती. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. पण ती तारली फक्त वळसे साहेबांनी सहकार मंत्री होते म्हणून. मग अशा ह्या त्यांनी ज्या लोकांच्या हातात या संस्था दिल्या, त्यांनी किती वेळा चुका करायच्या आणि त्यांनी किती वेळा ते पत्रात घालायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. नक्कीच या साहेबांचा 0 हाताचं. मी अजिबात म्हणत नाही याच्यामध्ये साहेबांचं काय, पण साहेबांनी ज्या विश्वासाने लोकांच्या हातात संस्था दिल्या, त्या विश्वासाने त्या लोकांनी त्या संस्था तेवढ्याच कार्यक्षमतेने पुढे वागवल्या पाहिजे. निष्कर्ष काय? नफा दबलेला आहे, खर्च वाढला आहे, वसुली अपुरी आहे, उत्पन्नाचे स्रोत अरुंद आहेत. त्यावर तुम्हाला पर्याय काय करायचे? वसुली यंत्रणा अधिक प्रभावी करायची. कशी करायची? अति जास्त प्रमाणात टक्क्यात दिलेलं कर्ज हे शक्यतो फेडलं जात नाही. त्यामुळं टक्केवारी कमी करून लोकांना चांगल्या प्रकारे कर्ज उपलब्ध करून देणे. 100% मॉर्गेज लोनच दिले, कारण मॉर्गेज लोन दिल्यानंतर त्याचं एनपीए जाणं खूप कमी प्रमाणात असतं. खर्चावर नियंत्रण आणणे म्हणजे जर तुम्ही शरद बँकेच्या ताळेबंदात बघितलं तर त्यांच्या मेन ऑफिसचा खर्च 12 कोटी मायनस दिसतो. त्यांचं मेन ऑफिस जे आहे, नंतर शाखा, ते 12 कोटी खर्च होतो. तर खर्चाकडे कुठल्याही बँकेचं मेन ऑफिस जे असतं ना, तिने उत्पन्न काही नसते. अशा वेळी तिथला खर्च कसा कमीत कमी करता येईल यावर नियंत्रण आणणे. नॉन इंटरेस्ट इन्कम वाढवणे. लोन पोर्टफोलिओ अधिक विविध करणे. अधिक विविध म्हणजे काय? फक्त ठराविक राजकारण म्हणजे आपल्या राजकीय फायद्यासाठी बुडीतवाल्यांना परत पुनर्जीवित करायचं कर द्यायचं असं नाही, तर बऱ्याच ठिकाणी जाऊन व्यावसायिकांना कर्ज देणे, मोठमोठ्या इंडस्ट्रीवाल्यांना कर्ज देणे, की जेणेकरून आपला लावलेलं कर्ज बुडणार नाही आणि त्याचं व्याज आणि त्याची मुद्दल ही 100% परत बँकेत रिटर्न येईल. यामुळे बँकेचे दीर्घकालीन आयुष्य आणि आर्थिक स्थैर्य हे नक्कीच सुनिश्चित आणि निर्वाध राहील, अबाधित राहील. तर तुम्हाला याच्यावर कुणाला काही प्रश्न असेल बँकेबाबत तर तुम्ही विचारा, त्याचं मी उत्तर देतो. नाहीतर मग आपण कारखान्यावर जाऊ. दुसऱ्या पण दोन्ही संस्था घ्या, मग एकत्र विचार. ठीक आहे. आता भीमाशंकर साखर कारखाना
आपण जर भीमाशंकर सहकारी संस्थेच्या 24-25 वार्षिक अहवालाबद्दल चर्चा केली तर त्याचं परीक्षण केलं तर अत्यंत गंभीर मुद्दे आहेत, हे निरीक्षण आहेत. आता काल मी अध्यक्षांचं भाषण ऐकलं. लोकांना आमची संस्था बुडवायची, लोकांना आम्हाला बंद पाडायचं. मला एक सांगा, तुम्ही तुमची गाडी चांगली चालवली, दारू न पिता चालवली, किती लोक पूर्ण आली तरी तुम्ही तुमचा ब्रेक लावून सावध आणि विना ऍक्सिडेंट होऊन वाचू शकता. म्हणजे तुमची संस्था जर तुम्ही चांगली चालवली तर रमेश येवले काय अजून काय 1000 लोकांनी जरी किती प्रयत्न केले ती बंद पडू शकतात का? संस्था बंद पडण्याचा धोका तेव्हाच असतो तेव्हा त्या संस्था चालवणाऱ्याला माहित असतं की याची गळती कुठे कुठे आहे. ज्या संस्थेला गळतीच नाही ती बंद कुणीच पाडू शकत नाही. ताळेबंदातील नकारात्मक मुद्दे. संस्थेचे कर्जाचे ओझे भयंकर वाढले आहे. जर तुम्ही बघितलं तर आपल्या संस्थेवरती एकूण कर्ज किती आहे? 2024-25 कर्जे 31 मार्च 2024 रोजी आपल्या कारखान्यावर कर्ज होतं 426,21,76,676. तुम्ही वाचता का नाही? आणि ह्या वर्षी आहे 462,02,02,866. म्हणजे जवळपास 30, 35, 36 कोटी कर्ज बँकेचं आपल्या कारखान्याचं वाढलं. त्यात तुम्ही जर बघितलं शरद सहकारी बँकेचं जे कर्ज होतं कारखान्यात दिलेलं ते मागच्या वर्षी होतं 9.25 कोटी, पण ह्या वर्षी 0 आहे. शरद सहकारी बँकेला कारखान्यावर भरोसा नाही का कारखान्याचा शरद सहकारी बँक भरोसा नाही की ज्याचं व्याज हमखास आपल्याला मिळणार आहे अशा ठिकाणचं कर्ज 0 का करून दे? असो, त्यांच्या काही अडचण अडचणी असतील ते सांगू शकतात. कारण कसं आहे, ज्याला अडचण सांगायची आहे तो कुठला तरी नियम सांगू शकतो पण तो पटवून देऊ शकत. शरद बँकेतील कर्जफेड आणि पीडीसीसीची कर्जव्याज म्हणजे शरद बँकेची कर्जफेड यांनी केली आणि यांची कर्जफेड करताना तुम्ही जर बघितलं तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचं कर्ज यांनी वाढवलं. का वाढवलं? त्याचा सगळ्यात मोठा मुद्दा, मागच्या वर्षी जे नियोजन असते की पुढच्या वर्षीसाठी आपण अंदाजित नियोजन ठेवतो खर्च, तर ह्या वर्षी कारखान्याने डिस्टलरी प्रोजेक्टसाठी 11 कोटी रुपयाचा फंड वेगळा ठेवला होता, परंतु तो वापरला फक्त 1,90,00,000 रुपये. तो सगळा जो पैसा होता तो वापरला यांनी वाढीव तुम्हाला जो भांडवल लागतं त्यासाठी. आणि त्याच डिस्टलरी बँक याच्यावरती जे पहिलं कर्ज होतं 49,32,21,000 ते आता केलं 58,95,00,000. म्हणजे जो तुम्ही पैसा ठेवला होता डिस्टलरी लावण्यासाठी तो तुम्ही तिथं नाही लावला, तो तुम्ही भांडवलात घेतला आणि डिस्टलरीवरती अजून कर्ज काढलं. तुम्ही जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक आधुनिकीकरणसाठी 31 कोटी पहिलं कर्ज होतं ते 19 कोटी, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फेड केली 100%. परंतु पुणे जिल्हा मध्य सहकारी बँक लिमिटेड सर्व्हिस निर्मिती 7,86,33,000 रुपये होतं आणि ते तेवढंच आहे. म्हणजे काय तुमचे हप्ते भरत नाही का तुम्हाला हप्ते माफ केले का कर्ज माफ केलं? तर कर्ज माफ केलं असेल तर काहीतरी दिसलं पाहिजे कर्ज माफ केलं, आणि हप्ते भरत असाल तर मुद्दलमध्ये काहीतरी कमी व्हायला पाहिजे. कारण जर तुम्ही दाखवलंय की विजेमध्ये आपल्याला किती कोटी भेटले, तिथं आहे वीज विक्रीमध्ये किती पैसे भेटले आपल्याला, माझ्या अंदाजे काहीतरी 31 का 40 कोटी रुपये तुम्हाला वीज विक्रीमधनं भेटले. आणि मग वीज विक्रीनं जर पैसे मिळत आहेत तर मग तुम्ही वीज विक्रीवरती तुम्ही जे कर्ज काढले ते भरायला पण पाहिजे ना. कारण की तुम्ही नुसतेच कर्ज काढायला चालले. तुमच्या कारखान्याच्या आता कसं असतं, एक सोपा पर्याय असतो की समजा माझं उत्पन्न 50,000 रुपये आहे आणि माझ्यावर कर्ज जर 5 लाख झाले तर मी करू शकतो, कारण की माझी ऍसेट 5 लाखाची असेल. पण जर माझी पूर्ण आर्थिक ऍसेटच 5 लाखाची आहे आणि कर्ज जर 10 लाखाचं असेल त्याला काय म्हणतो तुमच्याकडे? ही जी वाटचाल असते ना, ही वाटचाल चालते कशावरती? काम आपण नाही, कारखाना आपण बंद नाही करणार आहे, हा ऑटोमॅटिक तिकडच्या रस्त्याला चालला आहे. म्हणजे मोठीच्या मोठी फक्त तुमच्या काय घोषणा आहेत, पण कागदावर आहे का ते मोठं? नाहीये. कागदावर जर असेल तर कारखान्याची कर्ज कमी झाली पाहिजे.
वाढली नाही पाहिजे. तुमच्याकडे ऊस वाढला, उतारा कमी झाला. का झाला? जवळचे ऊस ठेवले, लांबचे आणले, म्हणजे जवळच्यांना तुरे आले तेव्हा जवळचे तोडले. याचा परिणाम काय झाला? माझा ऊस जे बांधव आहे त्यांच्या वजन घटली आणि तुमची उत्पादकता पण घटली. या बऱ्याचशा गोष्टी आहेत, या आपल्या डोळ्यासमोर दिसतात, पण आपण मांडू शकत नाही. का शकत नाही मांडू? कारण की जर आपण त्या कुठल्या तरी गोष्टीशी बांधलेला असू, मिंध्या असू, तर आपल्याला त्या गोष्टी बोलता येत नाहीत. म्हणजे बोलतात त्यांना खच्चीकरण कसं करायचं याची उदाहरण तुम्हाला माहित आहेत, मी नाव घेऊन सांगायची गरज नाही. अपूर्ण उद्दिष्टे. संचालकांच्या अहवालात ज्या योजना मांडल्या, ग्राहक सेवा, लोन डायव्हर्शन, ठेवी वाढवण्या, हे कुठलेही पूर्ण होत नाहीये. फक्त त्यांच्या भाषणामध्ये ते येत असतं, आम्ही ह्याव करू, आम्ही त्याव करू, पण कागदावर ते जर झालं नाही तर हा जो पसारा आता 500 कोटीपर्यंत गेलाय. 500 कोटीला व्याजच 50 कोटी असतं. यांना काय काही गव्हर्नमेंटच्या सबसिडी आहेत म्हणून यावर यांना 21 कोटी काहीतरी व्याज गेले. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण दिसेल की यांनी पैसे व्याजामध्ये किती पैसे भरले. परंतु कसं आहे, कारखाना जर आपल्याला टिकवायचा असेल तर कारखान्यात सगळ्यात मोठं उद्देश पाहिजे की कारखान्याचं उत्पत्ता वाढवणं, कारखान्यावरचा कर्जाचा बोजा कमी करणे. कारखाना कोणी बंद पाडू शकत नाही, फक्त कर्ज बंद पडू शकतो. आणि आतापर्यंत जेवढे कारखाने बंद पडलेत ते कर्जामुळे पडलेत. आपण किती मोठे सांगितलं की आम्ही सर्वात जास्त दर दिला, फुकट दिला का? तुम्ही ऊस दिला म्हणून दिला ना? का ज्यांनी ऊस दिले त्याला पैसे दिले नाही ना? असं ऊस दिला सगळं जग देते, तुम्ही देताय. पण त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण का करावं लागतं? तुमच्या कर्जाचा बोजा जास्त आहे, कर्जावर बोजा जास्त असल्यामुळे तुम्हाला व्याजामध्ये जास्त पैसे भरावे लागतात. तातडीची कृती काय? जोखीम आणि प्रशासन म्हणजे काय? प्रोव्हिजन कव्हरेज मजबूत करणे गरजेचं आहे, कारण भविष्यातील नफ्यावर याचा डायरेक्ट परिणाम होतो. एएलपी गॅप देखील कमी करणे आवश्यक आहे, जेणेकरून शॉर्ट टर्म कर्ज आणि लॉंग टर्म मालमत्ता यामध्ये विसंगती राहू नये. जी विसंगती वाढली आहे, कारखान्याची मालमत्ता आणि कर्ज ही विसंगती अशीच राहिली तर आम्ही बंद करायची गरज नाहीये, तुम्हाला बंद करावं लागेल. तातडीची कृती काय? आगामी 30 दिवसात पीडीसीसी कर्जाच्या वापराचे कन्सेशन, टॉप 50 ओव्हरड्यूज वर कठोर वसुली आणि प्रोव्हिजनिंग आणि त्या कर्जाची परतफेड कशी करता येईल. म्हणजे बँकेत तुम्ही ठेवले 30 कोटी रुपये, बरोबर ना? ते 30 कोटी तुम्हाला व्याज मिळत नाही करंटला, पण तुमच्या बँकेचं शिस्त व्याज चालू आहे ना. मग तुम्ही ते 30 कोटी तुमच्या ह्याच्यात ठेवण्यापेक्षा तुम्ही ते कर्जामध्ये वापरा. तुम्हाला कर्ज सहकारी बँकेला लगेच मिळतं, तर तुम्हाला ते. आणि सहकारी बँकेकडनं कर्ज घेताना 1% फी प्रोसेसिंग मी भरली आहे. मी 1 कोटी कर्ज काढलं होतं तेव्हा मी 1 लाख रुपये फी भरली होती. मग तुम्ही 9 कोटी रुपयाची कर्ज काढलं, तुम्ही अचानक भरून टाकलं, ती प्रोसेसिंग फी काही त्यांनी परत दिली नसेल ना. मग ती प्रोसेसिंग फी तुम्ही भरली म्हणजे तुम्ही डायरेक्ट कारखान्याचं नुकसानच केलं ना. दुसऱ्या बँकेकडनं जेव्हा तुम्ही कर्ज काढता प्रोसेसिंग फी द्यावीच लागते, प्रत्येकाला माहिती आहे. जुनं कर्ज बंद करून नवीन कर्ज काढणे याला काय म्हणतात आपल्या भाषेत? याची टोपी त्याला घालणे. संस्थेने सभासदांसाठी पारदर्शक खुलासे सुरू करणे गरजेचे आहे. म्हणजे मी असेल, तुम्ही असेल, या आंबेगावमधला कुठलाही माणूस असेल ज्याला आर्थिक गणित कळतात, त्यांनी जर कुणाला प्रश्न विचारले तर त्याला वेळ देऊन त्याच्या प्रश्नांचं उत्तर दिलं पाहिजे. त्याला कुठतरी ढकलढकल करणे, त्याला कुठतरी शिवीगाळ करणे, त्याच्या नावाचा बुमबुम करणे हे बरोबर नाहीये. सहकार म्हणजे काय? सहकार म्हणजे आपण सर्व सहकारी लोकांनी उभा केलेली संस्था, आणि याला कोणीही प्रश्न विचारू शकतो. जो सभासद आहे तो देखील विचारू शकतो, जो नाहीये तो देखील विचारू शकतो. आणि त्यांच्या चांगल्या प्रश्नांचं, फालतू प्रश्नांचं नाही, त्यांच्या चांगल्या प्रश्न निराकरण करणे हे त्या संस्थेची नैतिक जबाबदारी असते. संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनात अजून सुधारणा होण्याची खूप गरज आहे. निधी वापर कार्यक्षमता वाढवणे ही काळाची गरज आहे. आणि असं जर आपण केलं तर तुम्हाला काय करता येईल? संस्था लॉंग टर्म टिकवायला खूप मदत करते. आता तुम्हाला ह्या सगळ्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगितले. डिजिटल प्रकल्पासाठी जे काय भांडवली खर्च तरतूद केला तो न वापरता दुसरीकडे वापरला. मुदत कर्ज दुसऱ्या बँकेत तुम्ही ठेवलं जाऊ फेडायला, पण तिसऱ्या बँकेच फेडलं. म्हणजे हे तुम्ही जे दिले तुमचे आकडे आहेत ते तुमच्याकडे सांगतायत. ते काय रमेश येवले कुठलं घरनं नाही आणले, हे तुमच्या दिलेल्या आकडे आहेत. आणि तुमच्या केलेल्या म्हणजे तुम्हारी करनी और तुम्हारी कथनी का कहनी इसमें बहुत बडा फरक आहे. त्यामुळं तो फरक हा लगेच लोकांच्या दृष्टिक्षेपात येतो आणि याच्यावरूनच तुमच्या सहकारी संस्थेची जी काय
मार्केटमध्ये जे काही पत आहे ती पत कमकुवत होते. तर माझं एकच म्हणणं आहे की संस्था बंद पाडणे, संस्था नुकसानी दाखवणे, संस्थेबद्दल आरडोरडणे सोपं आहे. पण चालू संस्था आहे आणि जर त्या कुठल्या चुकीच्या मार्गावर जात असतील तर त्याबद्दल आपण नक्कीच जनजागृती करणे, जेणेकरून संस्थेचे जे काही संचालक चालक जे काही असतील ते त्या गोष्टींची नक्कीच काळजी घेतील. हे सहकार हा राजकारण नाही, पण ह्या दोन्ही संस्थांनी काय केलंय, त्यांच्या पैशाचा, त्यांच्या निधीचा वापर हा राजकारणासाठी केला. आणि ठराविक म्हणजे काय, एकपक्षीय एक व्यक्तीय राजकारण हे कधीही धोकादायक असतं. एकतर्फी प्रेम ऑलवेज तुम्हाला आयदर डेथ तुमची किंवा पुढच्याचा मर्डर, या दोन गोष्टी करतात. एकतर्फी प्रेम सगळ्यात धोकादायक असतं. कुठल्याही सहकारी संस्थेने एकपक्षीय आणि एक व्यक्ती जर ठेवलं तर ती संस्था कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. संस्थेने संस्थेप्रमाणेच चाललं पाहिजे. संस्थेने राजकारणापासून 100 हात लांब राहिलं पाहिजे. संस्थेच्या लोकांच्या पगारी लोकांचा वापर राजकारणासाठी होता कामा नये. याचे परिणाम खूप खूप वेळपर्यंत होत राहतात, त्याचे दुष्परिणाम पण होत राहतात. त्याच्यामुळे लोकांच्या मनात लोकांबद्दल असलेली आत्मीयता आणि प्रेम याचं वादामध्ये आणि एकमेकांच्या दुश्मनीमध्ये परिणाम होता. आपल्यामध्ये काय झाले की फक्त त्यांचा वापर मी काय होतो की सहकार संस्था आहेत ना, तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला राजकारण करायचंय ना तर तुम्ही तिथलं बाजूला ठेवा. तुम्ही तुमच्या पदरनं कुठल्या घाटाला 10 लाख नाही 1 कोटी द्या, पण तुम्ही कुठल्या तरी संस्थेच्या पैशातून, महाविकास निधीमधून कुणाच्या घाटाला पैसे, कुणाच्या रोडला पैसे, इलेक्शन का देतो तुम्ही? पूर्ण द्या की तुम्हाला मार्च पडला होता, एप्रिल पडला होता, मे पडला होता. चुकीची गोष्ट आहे. हे न कळण्या एवढी जनता मूर्ख राहिलेली नक्कीच नाही. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. संध्याकाळी झोपायच्या अगोदर माणूस काही नाही केलं, हरिनाम नाही केला, हरिपाठ नाही केला, तर तो मोबाईल बघतो, बातम्या बघतो, रील बघतो. त्यामुळे आता हे जग हुशार झालंय, एवढं मला म्हणायचंय. याच्यावरती माझा वैयक्तिक हेतू हा काही नाही. फक्त काय की ह्या ज्या मोठ्या संस्था आहेत, ज्या जर उद्या डबघाईस गेल्या तर आंबेगाव हे डबघाईस जाऊ शकतं. यासाठी संस्थेच्या चालक, मालक, संस्थापक, संचालक यांनी व्यवस्थित आणि कठोर अशी पावलं उचलावी आणि संस्थेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवा. मी पहिल्याच म्हणतो, मी वळसे पाटलांचा एक सुसंस्कृत आणि चारित्र्यवान माझ्या प्रत्येक भाषेमध्ये आहे. उभे राहिलेल्या 2 लोकांमध्ये सुसंस्कृत आणि चारित्र्यवान माणूस जर निवडत असला तर ते वळसे पाटलाचे आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जर कुठल्या गोष्टी मला चुकीच्या वाटल्या तर त्या मी बोलायच्या. त्यामुळे मला जी गोष्ट वाटते की त्या गोष्टीकडे आपण आपलं लोकांचं लक्ष अधोरेखित केलं पाहिजे, तरी मी करत राहणार. याला जो एक प्रश्न असा आहे, तुम्ही ज्यावेळेस नवीन आले त्यावेळेस शिवसेना उभाटासाठी आमदार केलं, त्यांना बोलवलं, शिवसेना उभाटासाठी, त्याच्यानंतर तुम्ही शरद पवार पक्षांना आमदारकी लढणार असा एक प्रकारे चर्चा चालू होती. आणि कदाचित ते फायद्याचं पण होतं. लोकांचं म्हणणं होतं की मी पवार पक्षांचं मी निवडणूक लढलो. मात्र त्याच वेळी तुमचं असं म्हणणं होतं की तुमचे आजोबा किसनरावजी पानखिले यांचा तुम्हाला वचपा काढायचा होता, त्यांना यांनी हरवलं, त्यांना तुम्हाला पराभव दाखवायचा होता. आता तुम्ही बऱ्याच वेळा अंतर्गत चर्चा केली होती. मग असं काय झालं, ज्यांच्या विरुद्ध तुम्हाला लढायचं होतं, ज्यांच्या तुमच्या आजोबांचा वचपा काढायचा होता, त्यांच्याच मानेला माने समजू. उत्तर मी आताच दिलं की माझ्या रागापेक्षा, माझ्या द्वेषापेक्षा आंबेगावच्या जनतेची नुकसान म्हणजे फायदा खूप महत्वाचा. म्हणून जे 2 उपस्थित होते, जे 2 लोक उभे राहिले होते, त्या 2 लोकांमध्ये जो सगळ्यात चांगला सुसंस्कृत आणि ज्याला चांगल्या प्रकारची जाणीव अशा माणसाला मदत करणे माझं काम होतं. दुसरा तुमचं उत्तर सांगतो की मी पहिल्यापासून शिवसेना ह्या पक्षाचाच आहे. शिवसेना आणि शरदचंद्र पवार पक्षाची युती होते, म्हणून आम्ही त्यांच्याकडे जागा मागितली, ती नाही भेटली. त्यानंतर आम्ही बरेचसे आम्ही दोघं गेलो होतो, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटलो होतो, सर्वांना भेटलो. पण नंतर आम्हाला वरच्या नेतृत्वाकडून अशी काही आमची प्रॉपर चौकशी करून बाबा तुम्हाला काय मदत करता येईल हे काही बघितलं नाही. त्यानंतर आम्ही जेव्हा एकनाथ शिंदेला भेटलो तेव्हा त्यांनी कार्यकर्त्याला मोठे करण्याची त्यांची जी चळवळ आहे ही आवडली. म्हणून आम्ही पहिल्यापासून शिवसेनेत होतो आणि आताही शिवसेनेत आहे. ती जागा गेली होती राष्ट्रवादी काँग्रेसला, म्हणून आम्ही शरदचंद्र पवारकडे गेलो.
दुसरा काय त्यावर उत्तर नाही का. तुम्ही जर बघितलं 288 खासदार आमदारामध्ये बरेचसे लोक आहेत की जागा तिकडे गेली म्हणून ह्यापासून त्या दिवसात जाऊन निवडणूक लढले. यात गैर काही नाही. पण तुम्ही अपक्ष लढाल असं सगळ्या तालुक्याला वाटत असताना तुम्ही वळसे पाटलांनाच पाठिंबा दिला. हा, याचं पण कारण सांगतो. आपल्या तालुक्यातल्या जनतेचा मी सर्व्हे घेतला, मी पूर्ण सर्व्हे केला नाही. तर सर्व्हेमध्ये 36,000 40,000च्या आसपास मला मतं मिळतील असं वाटतं. ती काही निवडून येणारी मतं नव्हती. आणि नक्कीच आपला वेळ, पैसा आणि जनतेचं मत हे वाया घालवू नये, मला तरी चांगलं वाटत. माझा एक प्रश्न असतो. म्हणून मग मी ह्या 2 उभ्या राहणाऱ्या व्यक्तीमधला सुसंस्कृत आणि संस्कारक्षम असलेला माणूस म्हणून आपण वळसे पाटील. आज तुम्ही वळसे पाटील साहेबांना सुसंस्कृत आणि संस्कार नेता म्हणताय. तुम्ही त्यांच्यासोबत प्रचार केला, त्यांचे निवडून आल्यानंतर तुमच्यामुळे निवडून आल्यानंतर चौकात गुल्लही तुम्ही उडाला. मात्र आज अशी परिस्थिती का त्यांच्या दोन्ही संस्था त्यांच्या आधिपत्याखाली चालू आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही वारंवार टीका करताय. वारंवार तुमची भूमिका बदलते असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला परत सांगितलं, आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी आमदारकीला उभे राहणाऱ्या 2 माणसांना एक माणूस निवडला. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या गोष्टी काही चुकीच्या असतील आणि त्याला मी पाठिंबा देतो. त्यातले मला ज्या चुकीच्या वाटतील ह्या मी त्यांना, आणि मी शरद सहकारी बँकेच्या भर मीटिंगमध्ये सुद्धा बोलून बोललो होतो. मी कारखान्याचा सदस्य नाहीये, मग ते जाता नाही आलो म्हणून मी ही पत्र समोर सांगतो. तुम्ही निवडणुकीच्या आधी ही भूमिका का नाही घेतली? आपले जे आक्षेप आहेत 2 संस्थांवर. आक्षेप नाहीये सर, माझ्या ह्या पूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला कुठे आक्षेप नाहीये. माझ्या ह्या तुमच्या पूर्ण स्पीच जर तुम्ही परत परत ऐकलं तर याच्यामध्ये कुठेतरी संस्थेचे निर्णय चुकत आहेत. ते निर्णय चुकत असताना आम्ही म्हणत नाही की तुम्ही त्याची बॉडी मधला काय का. ह्या सहकारी संस्था म्हणजे आंबेगाव तालुक्याचा प्राण आहे. त्या जर संस्था कुठल्या चुकीच्या निर्णयामुळे तळागाळात गेल्या तर ह्याच्यामुळे त्या संस्था बुडणार नाहीयेत, आंबेगावचा सर्वसाधारण शेतकरी बुडणार आहे. तर त्यासाठी आम्ही सर्वांना आर्थिक ताळेबंद आहे, कुणी वाचत नाही. तर त्याचं फक्त तुम्हाला आर्थिक विश्लेषण करून दाखवलंय की ह्या काही ठराविक मुद्द्यांवरती सर्व लोकांनी भर दिला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही संचालकांना गावात बोलवता, सत्कार करता, तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, भाऊ असं होतं, असं का होतंय, तुम्ही याचा कधी विचार केलाय का, तुम्ही यासाठी काय काळजी घेतली. कालच वळसे पाटलांनी सांगितलं सहकार संस्था या तळाताच्या खोडमध्ये मी जर बदललोय. कारण कसं जर बदनाम झाले तर ते धोकादायक. बरोबर. मग हे तुम्ही आरोप लावताना तुम्ही परस्पर त्यांना कधी दाखवलेत का, निदर्शनात आणले? आपण कुठल्याही संस्थेची बदनामी तुम्हाला एवढ्या तर याच्यात मी जर तुमच्याबरोबर 20 मिनिटं बोललो त्यात बदनामीवर मी कुठला तरी एक शब्द बोललो असं तर तुम्हाला सांग. त्यात बदनामी अजिबात नाहीये. त्यांच्या आर्थिक ताळेबंदाचं तुम्हाला समजेल या भाषेत विश्लेषण आहे, जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे. आजपर्यंत आपल्याकडे फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आरोप करणारे लोक होते. हा कुठलाही राजकीय फायदा नाही. असता तर मी शिवसेना झेंडा लावून बसलो असतो. हा फक्त मी ह्या तालुक्यातला एक माणूस आहे आणि मला ह्या संस्थेची काळजी आहे. त्यामुळे ठराविक मुद्दे तिथल्या संचालक, संस्थापन या सर्व लोकांनी मिटिंग घेऊन याच्यावर चर्चा करून याच्यावर कुठल्या प्रकारे पुढे जायचं याची बाजू घेणे गरजेचं आहे. म्हणून ही मिटिंग आहे. म्हणून माझा एक प्रश्न आहे की आतापर्यंत या संस्था चालत आलेल्या आहे. आतापर्यंत या संस्थेवरती अनेक संचालक बॉडी किंवा ही बॉडी होती. तर हा जो प्रश्न पडलाय आता तुम्हाला की ही बॉडी इथे नवनवीन चेहरे असावेत किंवा नवनवीन व्यक्तींना संधी द्यावी, हा प्रश्न आता का पडलाय? आणि जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर इथून मागे मग याचे हे कुणी दखल घेतली आहे का किंवा काही यावर काय सांगाल तुम्ही? मला एकच सांगायचंय की एका ठराविक माणसाच्या हाती अध्यक्षपद कायमस्वरूपी देणं हे चुकीचं आहे. याची फळं स्वतः वळसे पाटील भोगलेली आहेत, त्याची फळं कारखान्याने पण भोगलेली आहेत. कसं असतं माहितीये का, जेव्हा प्रत्येक शाळेत नवीन मुख्याध्यापक येतोय तो त्याचा तिथे खाक्या दाखवतो, तो शिस्त लावतो. पण जेव्हा मुख्याध्यापक वळणी पडतो तेव्हा ते शिक्षक त्याला जुमानत नाही आणि त्यांचं काम चालू होतं. हेच उदाहरण सांगतोय की जेव्हा तुमचा अध्यक्ष नवीन येतो त्याची कार्यपद्धती वेगळी असते आणि अध्यक्ष असा पाहिजे. काही लोकांना त्यांचे व्यवसाय फायद्यामध्ये त्यांना 12 वर्ष लागली. तुम्ही जर त्यांना अध्यक्ष म्हणून ठेवलं तर मग ते संस्था कधी ऑफिसमध्ये आणणार. माझ्या मुद्द्याचा रोख हा कुणाकडे नाही. माझा मुद्द्याचा रोख आहे की तिथल्याच जे आता समजा कारखाना 25 संचालक आहेत, तुमच्या तिथे 20 असतील, त्यातले जे आर्थिकदृष्ट्या ज्यांचं नियोजन चांगलं आहे, जे त्यांच्या व्यवसायात चांगले यशस्वी आहेत आणि ते पूर्ण वेळ तुमच्या संस्थेला देऊ शकतात, अशा लोकांना तुम्ही ते पद द्या की जेणेकरून त्यातून तो आपल्या संस्थेची प्रगती होईल.
अशी कोणती नाव वाटतात तुम्हाला? मी कोणाचं नाव घेऊ? साखर कारखान्याला आपलं जी दरवर्षीचं जी गाळप क्षमता आहे ती वाढवण्यासाठी फक्त आपल्या आंबेगाव तालुक्यात 43% ऊस आहे, परंतु तो आपली 100% गाळप क्षमता करण्याकरिता पर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्याला ते ऊस मागावं लागतं असं काल दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं. कारण आपला जो भाग आहे हा नगदी पिकं जास्त उत्पादन करणार आहे, आपल्याला मुंबई पुणे जास्त असल्यामुळे इथं ऊस लागवडीकडे थोडासा कल शेतकऱ्यांचा कमी किंवा क्षेत्र घटलेला आहे. तर अशा वेळी जे काय गेटकेन पद्धतीने ऊस आणला जातो त्यावेळेस तो जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो होणारच आहे. मग अशा वेळेस कारखाना तो अधिक बोजा पडणार आहे, कारखाना ऑलरेडी तोट्यामध्ये दिसणार आहे. त्यावर काय सांगा तुम्ही? प्रायव्हेट कारखाना बंद करा, ऑटोमॅटिक तुम्हाला ऊस मिळेल. तुमचे दात तुमचेच होते, तुम्ही सांगू शकत नाही कोण चावले. तालुक्यात नाही ना प्रायव्हेट कारखाना? आहे की तालुक्याच्या बाउंड्री असल्यामुळे तालुक्यात नाही का? त्यांना ऊस कोण देतात? सर काढा ना. तुम्ही काय पत्रकारांनी निर्भीड राहिलं तर हा प्रश्न तुम्हाला मला विचारायची गरज लागली जाणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेचा पहिला वापर पूर्ण करा, तुम्ही पूर्ण गाळप करा आणि मग उरलेला ऊस तुमच्या प्रायव्हेट कारखान्यात द्या. तुमच्या प्रायव्हेट कारखान्यात माझं स्वागतच आहे, पण तो कधी पहिला जो सहकाराचा कारखाना आहे त्याला पूर्ण नफ्यात चालवा, मग तुम्ही उरलेला त्यांना द्या. आमचं काही म्हणणं नाही. नाहीतर तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा गुदलाशी कहतात ना, काखेत कसा गावाला वळसा, काखेतला ऊस दुसऱ्याला द्यायचा आणि गावाला वळसा घालून तुम्ही ऊस आणायचा. हे एवढं न कळणे एवढी जनता मूर्ख नाही. आता ज्या संस्थेमध्ये तुम्ही जसं बोलले बँकांमध्ये, आता जी बँकेचा विषय घेतला तुम्ही की काही वैयक्तिक तुम्हाला प्रश्न विचारले तर ते प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे. तर त्यावरती मी एक असा प्रश्न विचारतो की त्या ठिकाणी काही व्यक्तींनी प्रश्न विचारल्यानंतर त्यावरती टीका टिप्पणी वगैरे केली जाते किंवा अशा चर्चा होत्या मध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे सांगतो ना, ही जी वर्तणूक आहे ना ही खूप चुकीची आहे, खूप चुकीची. सहकारामध्ये तुम्ही सुद्धा विचारू शकता, मी विचारतो, कोणी विचारतो. एखाद्या गावातला ग्रॅज्युएट झालेला मुलगा असेल तोही विचारू शकतो की साहेब की असं आहे, एवढं आपण घेतलं, एवढं आपण विकलं, हा आपला नफा गेला कुठे? आणि याचं उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे. परंतु तुम्हाला मी त्याचं पहिलंच उत्तर पण सांगितलं, एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता असली का त्याचा विषय असा होतो की तुम्ही ना विचारू शकता. तुम्हाला माहिती आहे ना की एक ठराविक म्हणजे काही ठिकाणी चावलं तर होतात ना, धरलं काय धरलं तर चावत्या, सोडलं तर पळते, अशी गत होते. म्हणून कुठल्याही प्रकारे संस्था हे विकेंद्रीकरण पाहिजे. विकेंद्रीकरण म्हणजे काय की तिथे एक हाती सत्ता जेव्हा असते तेव्हा तुम्ही काही विचारू शकत नाही, तेव्हा तुम्हाला दबावाला बळी पडावं लागतं. जेव्हा वार्षिक मिटिंगला मी शरद बँकेला प्रश्न विचारले, मला काही प्रश्न उत्तर भेटले. तुम्ही निवडणुकीच्या काळात नॉन मॉर्गेज लोन वाढले असं सांगितलं, काही व्यक्तींचे व्याज माफ केले, दंड माफ केले, कर्ज माफ केले, याच्याबाबत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? पुरावे मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं ते त्यांच्या बुक्स मध्ये त्यांनी दाखवले नाही. तुम्ही गंभीर आरोप करताय. गंभीर नाही हा सर, ऐका ना, हा गंभीर नाहीये. त्यांच्या ताळेबंदात त्यांनी दिले की जे कर्ज पहिलं 7 कोटी होतं नॉन मॉर्गेज ते त्यांनी 34 कोटी दिले. मी नाही सांगत आहे, दंड माफ केले, कर्ज माफ केले, त्यांनी दिली तरतूद 13 कोटीची. मी काही सांगत नाहीये. मी काय सांगत तुम्हाला माझं पहिलं उत्तर, हा जो तुमच्याकडे येतो ना पुस्तक, ते आपण काय करतो, घेतो आणि ठेवून देतो. ह्या पुस्तकाचं तुम्हाला समजेल या भाषेतलं हे फक्त रूपांतरण आहे. याच्यामध्ये रमेश येवले स्वतःच्या मनाने 1% बोललेले नाही. हे पुस्तक फक्त मी तुम्हाला वाचून दाखवले. ते वाचल्यानंतर तुम्हाला एवढे प्रश्न पडतात. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतोय, आपल्याकडचे पत्रकार ज्या दिवशी निर्भीड होतील, सक्षम होतील, त्या दिवशी हा प्रश्न विचारायला रमेश येवलेची गरज लागणार नाही. तोडकर साहेब बरोबर. ही अचानक कॉन्फरन्स आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आहे का? मी आज पण सांगतो, मी पहिलं पण सांगितले, मी कोणत्याही प्रकारचा झेडपी पंचायत समिती लागणार नाही. हे प्रत्येक वेळी सांगितलंय. ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि मी कार्यकर्त्यांसाठी खर्ची पडणारा माणूस आहे. मला फक्त नेता म्हणून मिरवायची काही अशी लोभ नाहीये. हा कार्यकर्त्यांचा सण आहे आणि या कार्यकर्त्यांच्या सणात, उत्सवात मी त्यांच्या मागे पूर्णपणे तन मन आणि धन देऊन थांबणार आहे. सर, तुम्ही बोलले जसे संस्थेमध्ये 100% राजकारणाचा हात नको आहे, हो, राज्यकर्त्यांचा हात नको आहे, तर त्याबद्दल तुम्हाला कुठे असं वाटलं आहे की राज्यकर्त्यांचा काही हात आहे कुठल्या ठिकाणी या संस्थेवरती, आणि असेल तर का आहे, किंवा काय सांगाल याबाबत? तुमचं गाव कोणतं आहे? मी मनसरचा आहे. जेव्हा इलेक्शन चालू होतं
संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला कुठल्या संस्थेचे लोक सांगायला मतदान करा म्हणून? द्या उत्तर, द्या तुम्ही, द्या खरं द्या ना, निर्भीड असाल तर द्या. हा नाही, राजकारणामध्ये संस्थेची लोक असतात. हा म्हणजे काय असतं, हेच उत्तर आहे माझं. काय तुमच्या प्रश्नात तुमची उत्तर आहे. माझं म्हणणं काय की जेव्हा आपण एखादी संस्था चालवतो तेव्हा आपण त्या ठराविक ठिकाणी त्या गोष्टी वापर करून घेणं म्हणजे तुम्ही त्या संस्थेची पत ही कमी करता. मग तुम्हाला काय म्हणायचे की राजकारणी त्या ठिकाणी नको आहे असं तुम्हाला सांगायचंय? जे संस्थेमध्ये कामगार आहेत त्यांनी संस्थेचंच काम केलं पाहिजे, त्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेतलाच नाही पाहिजे या वृत्तीचा मी. साहेब आहे ना, त्याच्यामध्ये लिहिलंय का मॉर्गेज लोन वाढलंय पण ठीक आहे. तुम्ही म्हणले का 500 कर्मचाऱ्यांना कर्ज दिले, त्यांना माहित नाही. त्याच्यात पुढे लिहिले 500 कर्मचाऱ्यांना कर्ज दिले, असं नाही लिहिलं. म्हणून तुम्ही आता तिसऱ्या परत सांगतो, आपण जर खरंच निर्भीड आणि निरोध पत्रकार असाल तर तुम्ही शरद बँकेच्या, शरद नाही, तुम्ही आपल्या इकडे असणाऱ्या एका मोठ्या उद्योग समूहाच्या नाव घेऊन मी कुणाचंही बदनाम करत नाही. मोठ्या उद्योग समूहाच्या तुम्ही त्यांचे काहीतरी 1200 ते 1300 कर्मचारी आहेत, त्यांची तुम्ही मुलाखत घ्या, त्याचे तुम्हाला 500 सापडतील. एकही भेटलं नाही आतापर्यंत. तुम्ही किती लोकांची मुलाखत दिली? मी भेटलो बऱ्याच. मी काय सांगेन, तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांना भेटला, तुम्हाला एकही भेटलं नाही. तुम्ही सांगा नाव. मी नाव मला तुम्ही ते सांगताय अमोल साहेब. माझ्या पत्रकाराचा पहिला मी वैयक्तिक कुणाची बदनामी करत नाही. असं एकही माणूस मला मिळाला नाही. तुम्हाला मिळालं नाही त्याचा अर्थ तुम्ही कोणाशी भेटलेच नाही. भेटलो, तुम्ही सांगा नाव कोण रेकॉर्ड चेक कर. तुम्ही एक काम करा, शरद सहकारी बँक, तुम्ही शरद मेंबर असा नाही, मेंबर व्हा. मेंबर झाले तिथे एक अर्ज द्या की इथल्या ज्यांचे प्रत लोन आहेत त्यांची माहिती द्या आणि त्यांची माहिती तुमच्या तिथल्या त्यांच्या ज्या हाजरी पटावरची लोक आहेत त्यांची जुळणा करा. तुम्ही दिलं का? तुम्ही दिला होता? मी कधीही कुठलीही गोष्ट म्हणजे बिना माहिती असता बोलू. मग सांगा ना नाव काय? नाव सांगू शकत नाही. पत्रकार महोदय, तुम्ही जर खरंच पत्रकार असाल तर तुम्हाला माहित पाहिजे की आपण कुणाचंही नाव घेऊन वैयक्तिक बदनाम करत नाही आणि आपण कुणाची सुपारी वाजवत नाही. आपण फक्त आंबेगावच्या जनतेच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याच गोष्टी. बरं, आता काल कोण आहे ना, देवदास निकम यांनी आरोप केले एक 4 दिवसापूर्वी, पण काल वार्षिक सभा पाहिली असं आम्हाला तरी असं वाटतं कोणतीही समाधानकारक उत्तर नव्हती. आता तुम्ही म्हणताय, तुम्हाला अपेक्षा फॉलो घेतलं. तुमच्या प्रश्नाचा पहिला रोग भरला, माझा आरोप नाही. नाही आरोप नाही, म्हणजे या गोष्टीच्या माझा, मी कुणावरही पत्रकारितेचा आरोप नाही केले. माझं पहिलं वाक्य हेच आहे, सहकारी संस्था उभा करण्यासाठी खूप मोठा वेळ द्यावा लागतो. सहकारी संस्था उभ्या राहिल्या, त्यांची वाटचाल ही कर्जाकडे चालू आहे, कर्ज निरंतर वाढत आहे आणि जेव्हा तुमच्या जोखमीपेक्षा तुमच्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा कर्जाचं प्रमाण वाढतोय तेव्हा त्या संस्था डबघाई दिशेने चालल्या आहेत आणि याची जाणीव त्या संस्था चालकांना व्हावी. त्यात त्यांनी चांगले मार्ग काढावे, चांगली उपाययोजना करावी जेणेकरून आपल्या संस्था वाचतील. तर ह्या संस्था आंबेगावचा कणा आणि हृदय आहे. म्हणजे तुम्ही ज्या विषयी चिंता व्यक्त केली तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्यावर ते फॉलो घेतले. त्याच्यावर नक्की त्यांनी बसायला पाहिजे. त्यांनी चांगले आर्थिक सल्लागार नेमणूक करायला पाहिजे की जे त्यांना याच्यावरती चांगले उपाययोजना सांगते. आणि कारखान्याचा पहिला फायदा असा असतो, कारखान्याने जवळचा ऊस वापरला तर त्याचं डिझेल कमी लागतं, तोडणी खर्च कमी लागतो आणि नफा वाढतो. पण ठराविक कुठल्याही लोकांसाठी तुम्ही जर तो ऊस दुसऱ्याला दिला आणि तुम्ही लांब गेले तर त्याला काय नुकसान होणार आहे. हे फक्त तुम्ही बोलू नका. माझं म्हणणं काय की साहेबांना नक्कीच काळजी आहे. आज ह्या वयात सुद्धा साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा साहेब वेळ काढतात, प्रत्येक गोष्टीत वेळ देतात. तर साहेबांनी तो वेळ सांगून दिला पाहिजे की बाबा कारखाना तुम्ही प्रायव्हेट काढलाय ना, तुम्ही तुमची पुढे तरतूद करा. माझ्या तालुक्याच्या उसाला हात लावू नका. मला माझं गाळप पूर्ण करू द्या, तुम्ही नंतर गाळप करा. साहेबांच्या भूमिकेला मला वाटत नाही ताकद आहे विरोध करायची. आणि आम्हाला साहेबांना या भूमिकेत बघायचे. तुम्ही जे आम्हाला आता दाखवली किंवा सांगितलं याबाबत वळसे पाटील साहेबांशी तुम्ही चर्चा केली का यावर? नाही, एवढ्यामध्ये माझी काही चर्चा झाली नाही, कारण की कारखान्यामध्ये मी समोर असताना उत्तर दिलं नाही. किंवा चर्चा करून उत्तर मिळणार नाही. आणि ऍक्च्युअल म्हणजे साहेबांकडे 2 वेळा गेलो होतो तर त्यांची तब्येत एवढी जास्त बरी नसते. आता जरा 2 महिन्यात ते चांगले तर तंदुरुस्त आहेत. त्यांनी तुम्हाला बोलवलं तर तुम्ही ह्या गोष्टी त्यांना सांगा. हो, नक्की सांगणार. तुम्ही आता आवारातल्या तुम्ही दाखवल्या, व्यवहारातल्या तुम्ही दाखवल्या, बँकेच्या असतील किंवा कारखान्याच्या असतील, ते ताळेबंदात असतील किंवा इतर पत्रकारांमध्ये असतील. हे जर तुम्ही हा खुलासा आहे किंवा ह्या त्रुटी 2 दिवस अगोदर दाखवल्या असत्या तर कदाचित कालच्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तुमच्या ज्या आक्षेप आहेत हिशोबावरती किंवा मांडणीवरती
तर त्याच्यात तुम्हाला उत्तर मिळाले असते का ते कालच्या वर्षी सगळं? कसं असं माहिती का, ज्या संस्थेत मी सभासद नाही त्याचं मी पहिलं पत्रपोषण घेऊ शकत. काय सांगू की हा मला भेटलेला अहवाल नंतर त्यांनी बदलला, नंतर नवीन दिला, तर माझे प्रश्न चुकी ठरले. साहेब मी खूप हुशार माणूस आहे, मी कधी असा साधा फसत नाही. हे जेव्हा त्यांनी काम पूर्ण जाहीर केलं त्याचा अर्थ की हा ताळेबंद त्यांचा फायनल आहे आणि त्यानंतर मी बोलू शकतो. अगोदर बोलणारे म्हणजे अर्धवट ज्ञानी असले का नुकसान खूप जास्त होतं. म्हणून मी अगोदर कुठलं बोलत नाही, जेव्हा त्यांनी सांगितलं की हा आमचा फायनल आहे तेव्हा मी बोलू शकतो. आता हे जे तुम्ही सांगितले तुम्ही सभासद नाही पण ठीक आहे, पण तुम्ही शहर बँकवरती सभासद आहात. तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही बदनामी करत नाही. मात्र तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, नावही काही काही ठिकाणी घेतली नाही, मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये त्रुटी दिसतात. मग ज्या पद्धतीने त्रुटी दिसतात मग त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सहाय्यक निबंधक असतील त्यांना तुम्ही तक्रार करणार का, उपनिबंधक तक्रार करणार? ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या म्हणजे संस्थेची बदनामी करणं. आपण उपनिबंधक तक्रार करणे हा भ्रष्टाचार नाही, हा प्रश्न पण नाही. पत्रकार महोदय, माझ्या पूर्ण भाषणाची वाक्य चांगली आहे का? मी हे काही चांगले मुद्दे आहेत हे त्यांच्या संचालक आणि संस्थापकांच्या बरोबर उपस्थित केले आहेत की याच्यावर त्यांनी त्वरित मीटिंग घेवायची, त्याची उपाययोजना करा, जेणेकरून पुढच्या आर्थिक वर्षात याच्यावर कसं नियंत्रण आणता येईल, याच्यावर काय उपाययोजना केल्या जातील, त्यासाठी काय मदत लागले, काय पुढे लागतील, अजून कोणतरी चांगले तज्ञ त्याच्यावर नेमा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो माणूस बँकेला पूर्ण वेळ 100% वेळ देतो अशा माणसांना अध्यक्ष उपाध्यक्ष करा, जेणेकरून बँकेच्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष राहील आणि बँक चांगल्या प्रगतीपथावर जाईल. सर एक असा मुद्दा आहे, तुम्ही बोलले की धनदारांना कर्ज दिलं जातं आणि ते कर्ज माफ केलं जातं. आपण पण सभासद आहे, कोणकोणती नाव आहे आपल्याकडे धनदारांची? मी नाव कोणाची घेऊ शकत नाही. हाच प्रश्न आपण तेव्हा मीटिंग मध्ये उचलला होता, तर त्यांनी तेव्हा एक क्लॉज सांगितला. तेव्हा तुम्ही असाल तर तेव्हा जे आर्थिक रिझर्व्ह बँक साहेब होते त्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारच्या कर्जदाराचं नाव सांगणं म्हणजे त्याच्या मानहानी असते आणि मी कुणाची मानहानी करू शकत नाही. आपण 1 कोटी कर्ज घेतलंय ते वसुली करता नाव पुकारले जातात माहितीमध्ये. तो बँकेचा स्वतःचा अधिकार आहे, सभासदाचा नाही. बँकेचे अधिकार बँक, माझे अधिकार मी करतो. नाही सर, आपला जे 2 संस्थावर आहे, संस्थांच्या माध्यमातून, संस्था शासनाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अनेक हजारो लोकांना रोजगार मिळाले आहे, त्याबद्दल काय सांगा? निश्चित चांगलं आहे, परंतु हे रोजगार हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला भेटले पाहिजे. याच्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांच्या मुलाचा भरणा केला जाऊ नये मागणी. बोल विचारा. सर, आपण सगळं सांगितलं, आता तुमची तळमळ आम्हाला कळाली. आंबेगावच्या जनतेसाठी हा सगळा विषय तुम्ही सांगितलेला आहे की ह्या संस्था आंबेगावच्या जनतेच्या आहे. ह्या जनतेच्या संस्था वर असणारे सभासद वगैरे हे एक तर दरवेळेस बदलावेत किंवा आतापर्यंत तेच सभासद 10-10 वर्ष राहिलेत. आम्हाला हा विषय पण कळाला, पण याच्याबद्दल सभासदालाच त्या गोष्टी करता येतात ना. बदलायचं असेल तर सभासदांनीच तिथं बोलणं गरजेचं आहे. ह्यासाठी सामान्य जनतेमधून कोणीच येत नाहीये. तुम्ही आज विषय मांडला की आंबेगावकरांची खरंच म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून चांगला माणूस मिळाला की त्याने आता कुठेतरी वाचा फोडलीये, सुरुवात केलीये. हा सगळ्यात चांगली गोष्ट घडली की ह्या 2 मोठ्या संस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार घडून गेलेले आतापर्यंत उघडकीस आले नाही. तुम्हाला असं वाटतंय का इथून पुढच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनता स्वतःहून ह्याबद्दल प्रश्न मांडतील आणि सगळ्या गोष्टी करतील, किंवा तुम्ही त्यांचं नेतृत्व कराल का? मी तुम्हाला परत सांगतो, कुठल्याही प्रकारचा राजकीय अजेंडा शून्य आहे. मला कुठल्याही प्रकार संस्थेवर संचालक करा, संस्थापक करा ही अजिबात माझी मागणी नाही. ह्या ज्या वाढलेला वटवृक्ष आहे, वटवृक्षाचं मूळ जर पोखरलं गेलं तर वटवृक्ष कधी पडत, तर याच्यावर सावधगीतीने आतापासून उपाययोजना केल्या तर हा वटवृक्ष असाच राहील. हे मला एवढं सांगायचं बस. ओके सर, धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.